नमस्कार मंडळी, वेलकम अँड वेलकम बॅक टू कोम स्टायलिंग कॉर्नर. मी कोमल तुम्हा सर्वांचं स्वागत करते कोम स्टायलिंग कॉर्नर या चॅनलवरती. सो तुम्ही हा मेकअप लुक बघत असालच. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हा मेकअप लुक फॉर गरबा स्पेशल किंवा नवरात्री स्पेशल कशा पद्धतीने बनवलाय हे तुम्हाला सांगणार आहे. कुठले प्रोडक्ट्स मी यूज केलेले आहेत ते तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहेत. माझी वॅनिटी बॅग मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन नसाल, आधीपासून मला बघत असाल, तर तुम्हाला माहीत असेल माझ्याकडचे बरेचसे प्रोडक्ट्स किंवा ऑलमोस्ट सगळेच प्रोडक्ट्स तुम्हाला माहीत असेल. ओके, सो मी सिंपल अशी हेअरस्टाईल केलेली आहे. हेअरस्टाईल विशेष काही केलेलं नाही आहे, पण हो, नवरात्रीसाठीच्या हेअरस्टाईल्स असतील किंवा अजून काही गोष्टी मी घेऊन येणार आहेत शॉर्ट व्हिडिओज थ्रू, त्याचबरोबर रील्स थ्रू. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मला इंस्टावरती फॉलो करायला विसरू नका. माझं इंस्टाग्राम हँडल आहे कोम स्टायलिंग कॉर्नर. सो मी माझ्या इंस्टाग्रामवरती न्यू सिरीज स्टार्ट करते फॉर नवरात्री स्पेशल, ज्याच्यामध्ये मी वेगवेगळे लुक्स शेअर करणार आहे. अजून बऱ्याच गोष्टी आहेत माझ्या डोक्यात, जसं जसं मॅनेज होईल मी तसं शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत हा पूर्ण लुक शेअर करणार आहे. ॲक्च्युली मी जी मेहंदी लावली आहे, मला असं वाटतं त्याच्यामुळे माझं लुक इतकं खास दिसत नाही आहे, बट ओके, काहीतरी न्यू ट्राय केलं आहे. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही बिंदी वगैरे किंवा हा लुक कसा वाटला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आय होप, ॲक्च्युली मी जी सिरीज स्टार्ट करणार आहे त्याचा पण एक व्हिडिओ मी नक्कीच यूट्यूबला पण घेऊन येईल. पण कसं आहे ना की त्या सगळ्या गोष्टींच्या आधी मला असं वाटतं की मेकअप इम्पॉर्टंट आहे. मेकअप कसा करायला हवा किंवा कसं, आणि संध्याकाळच्या वेळेस मोस्टली आपण दांडिया वगैरे खेळायला जातो, त्यावेळेस लुक्स वगैरे क्रिएट करतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की असं बोल्ड लुक वगैरे जास्त छान वाटतो. ओके, त्याच्यामुळे मी जी लिपस्टिक ठेवली ती पण जरा बोल्ड ठेवली. आय मेकअप जास्त खूप कलर्स यूज नाही केलेले, सिम्पल ठेवलेलं आहे, बट बोल्ड आय लुक क्रिएट केलेला आहे. ओके, याच्यावरती जर सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर मी तो सेपरेट व्हिडिओ पण घेऊन येईल, आणि ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बघायला मिळणार आहे की मी हा आय लुक कसा क्रिएट केला किंवा माझे लिस्ट टिप्स मी कुठल्या अप्लाय केल्या आहेत, सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहे. ओके, वेस्टिंग टाइम, लेट्स गेट स्टार्ट. तर सर्वात सुरुवातीला तुम्ही बघू शकता माझा फेस एकदम क्लीन आहे. CTM मी करणार आहे आणि मी त्याच्यासाठी टोनर यूज केलेला आहे. एक रोज वॉटर आहे, तुम्ही नॉर्मल रोज वॉटर यूज करू शकता. त्यानंतर मी ते पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर यूज केलेलं आहे. बेसिकली मी डेली बेसिसवरती जे मॉइश्चरायझर यूज करते ते मी ते यूज केलेलं नाही आहे, पण हे पॉन्ड्सचं माझ्या वॅनिटीमधलं मॉइश्चरायझर आहे. त्यानंतर मी एक प्रायमर यूज केलेला आहे. हे सगळे प्रोडक्ट्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगेल की मी कुठले कुठले प्रोडक्ट्स यूज केलेले आहेत ते. ओके, एकदम थोड्याशा क्वांटिटीमध्ये प्रायमर घ्यायचं आहे. जिथे तुमचे ओपन पोर्स आहेत मोस्टली तिथेच यूज करायचं आहे, तुम्हाला खूप जास्त घ्यायची गरज नाही आहे. सो बेस तयार झालेला आहे किंवा CTMP झालेला आहे. सो मी ते C2Pचं जे माझं कन्सिलर पॅलेट आहे ते यूज करते. एक ऑरेंज कलरचं शेड घेते आहे मी, जे कलर करेक्टर आहे. जिथे जिथे मला डार्क स्पॉट्स वाटत आहे किंवा माझे डार्क सर्कल्स आहेत तिथे तिथे मी ते ॲप्लाय करून घेते फिंगरच्या हेल्पने. खूप इझिली ब्लेंड होतं, खूप क्रीमी आहे, खूप पिगमेंटेड आहे. माझं सगळ्यात फेवरेट कन्सिलर पॅलेट आहे, अमेझिंग आहे. त्यानंतर ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड करून घेतल्यानंतर मी एक शेड घेतला आहे जो की सिमिलर असेल माझ्या स्किन टोनच्या. ओके, तुम्ही ॲज अ फाउंडेशनसुद्धा हे यूज करू शकता. फक्त ह्या पॅलेटचा यूज करून तुम्ही पूर्ण तुमचा बेस क्रिएट करू शकता. सो ब्लेंडरच्या हेल्पने मस्तपैकी ब्लेंड करून घेते मी. सगळीकडे इव्हन झालं पाहिजे, कुठेही असं पॅचेस वगैरे राहायला नको. सो व्यवस्थित ब्लेंड करायला हवं. ब्लेंडिंग टेक्निक खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित ब्लेंड केल्यानंतर एक प्रॉपर बेस क्रिएट झाल्यानंतर मी इथे फिटमीचं फाउंडेशन यूज करते. हे माझं खूप फेवरेट फाउंडेशन आहे, फुल कवरेज फाउंडेशन आहे. माझ्याकडे अजून पण खूप सगळे फाउंडेशन्स आहेत, पण हे माझं पर्सनली फेवरेट वन आहे. सो मी ते फिंगरच्या हेल्पने याला आधी अप्लाय करून घेतले, नंतर ब्लेंडरनी ब्लेंड करून घेतलेलं आहे व्यवस्थित. माझ्याकडचे ऑलमोस्ट सगळेच प्रोडक्ट्स तुम्हाला माहीत आहेत, नसेल तर आता समजतील बऱ्यापैकी. ओके, व्यवस्थित ब्लेंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता बेस मस्त दिसतो आहे. त्यानंतर मी शुगरचं इथे ट्रान्सलुसंट पावडर यूज करते आहे. तुम्ही बनाना पावडर वगैरे पण यूज करू शकता, पण मला ही पर्सनली खूप आवडते, खूप मस्त आहे. अजिबात पॅचेस वगैरे सोडत नाही, व्यवस्थित तुमचा मेकअप सेट करते. खूप मस्त आहे. सो व्यवस्थित मी सगळीकडे लावल्यानंतर तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट बेस रेडी आहे माझा पूर्ण टोटल. आता ब्लश, हायलायटर आणि ब्रॉन्झरची वेळ आली आहे. सो ब्रॉन्झरसाठी मी इथे जे ब्रॉन्झर यूज करते ते रेव्होल्यूशनचं आहे. खूप मस्त आहे, ती पावडर आहे. पण एक आहे ना, ते मला असं वाटतं की खूपच येते ज्यावेळेस ब्रशवरती अप्लाय करतो. सो जे माझं हायलायटरचा ब्रश आहे त्याचा यूज करून मी ते करते. डिफाईन करण्यासाठी त्याचा यूज करू शकता तुम्ही, किंवा थोडंसं व्यवस्थित शेप वगैरे
इन्हॅन्स करण्यासाठी. ओके, तुम्ही बघू शकता मी ते ब्रशच्या हेल्पने यूज करते आहे ब्रॉन्झर. खूप सगळे ब्रॉन्झर्स आहेत त्या तुम्ही तुमच्या चॉईसने यूज करू शकता, पण हे माझं वन ऑफ द फेवरेट आहे. ओके, व्यवस्थित ॲप्लाय करून घ्यायचं आहे, व्यवस्थित शेप डिफाईन करायचं आहे. ओके, आणि मला असं वाटतं की तुम्हाला जर हे प्रॉपरली येत नसेल तर तुम्ही ते यूज नका करू सिरियसली, कारण की उगाच काहीतरी विचित्र दिसण्यापेक्षा ते यूज न केलेलं बेटर आहे. ओके, हे खूप असं ब्राऊन ब्राऊन वाटत होतं म्हणून मी पुन्हा त्याच्यावरती ट्रान्सलुसंट पावडर यूज केलेली आहे. तुम्ही हवं तर कॉम्पॅक्ट यूज करू शकता किंवा लूज पावडर वगैरे पण यूज करू शकता, पण मी पूर्ण मेकअपमध्ये कुठेही काही मला वाटलं तर फक्त ट्रान्सलुसंट पावडरच यूज केलेली आहे. तुम्ही बघू शकता किती चेंज दिसतो आहे. त्यासाठी मी आता लिक्विड ब्लश यूज करते आहे. ओके, ब्लशमध्ये माझ्याकडे बरेचसे पॅलेट्स वगैरे पण आहेत, पण मला हे पर्सनली खूप आवडतं. सो याच्यावरती एक शॉर्ट व्हिडिओ ऑलरेडी मी अप्लाय केलेला आहे. फिंगरच्या हेल्पने मी ते यूज करते आहे आणि फर्स्ट टाईम मी ते ब्लश यूज करते आहे यूजिंग ब्रश सिरियसली, कारण की मी याच्या आधी कधी ब्रशचा यूज करून ब्लश अप्लाय केलेला आठवत नाही मला. पण अगेन मी आले ब्लेंडरवरती. ओके, तुम्ही बघू शकता. आणि माहीत नाही का मला ह्यावेळेस ना ब्लश यूज करताना बराच प्रॉब्लेम झाला, कारण की मला व्यवस्थित परफेक्ट वाटत नव्हता. त्यानंतर मी ते हायलायटर यूज करते. हायलायटरमध्ये मी खूप कन्फ्यूज होते, सो 2 शेड मी मिक्स करून लावते मोस्ट ऑफ दी टाईम. गोल्डन शेड्स मी ते यूज करते आहे, तुम्ही बघू शकता. कारण की मला जो मेकअप हवा आहे तो थोडासा बोल्ड काइंड ऑफ हवा आहे, त्यामुळे मी ते गोल्डन काइंड ऑफ हायलायटर्स यूज करते आहे. नोजवरती सुद्धा थोडंसं ॲप्लाय करून घेते आहे, जेणेकरून थोडंसं आणखी शायनीनेस येईल. ओके, ब्लशच्या बाबतीत मी थोडं कन्फ्यूज होते, मी बोलली ना. सो मी आय मॅजिकचं हे जे ब्लश पॅलेट आहे ते यूज करते. त्यातलं पावडर ब्लश यूज करते आहे, जे लिक्विड ब्लश मी ॲप्लाय केलं होतं त्याच्यावरती. पण हे ॲप्लाय केल्यानंतर पण मला असं वाटतं आहे की ते खूपच जास्त झालं आहे माझ्याकडनं. खूप जास्त पिंक पिंक दिसतं आहे. सो अगेन मी ट्रान्सलुसंट पावडरचा यूज करून त्याला थोडंसं लाईट अप करण्याचा ट्राय केलेला आहे. आणि आता मला ते जरा बरं वाटतं आहे. बरं म्हणण्यापेक्षा परफेक्ट वाटतं आहे. खूप जास्त वाटत नाही. आधी खूप जास्त पिंक पिंक दिसत होतं आणि मला ते तसं नको होतं. आय थिंक आता ते परफेक्ट वाटतं आहे. येस. ओके, पण आता त्यामध्ये हायलायटर जास्त दिसत नाही आहे. सो मी ते अगेन पिंकिश जो शेड होता हायलायटरचा तो घेतलेला आहे, कारण की ब्लश पण पिंक आहे, त्याच्यावरती थोडंसं अजून ते उठून दिसण्यासाठी. आता आय मेकअपची बारी. त्यासाठी मी कलर क्वीनचं हे आयब्रो पॅलेट जे आहे ते यूज करते आहे. त्याच्यात ब्रशनी तो कोम करून घेतलेला आहे. त्यानंतर ह्या सिम्पल ब्रशनी मी ब्राऊन कलरची जी पावडर आहे आयब्रो पावडर त्याने ती फिलअप करते आहे. खूप मस्त आहे. मला तरी पर्सनली हे पॅलेट खूप आवडलं, खूप छान आहे. त्याच्यावरचा पण डिटेल व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. ओके, ज्या माझ्या अकाउंटवरती तो बघायला मिळेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हाला. व्यवस्थित डिफाईन करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता एक छानसं लुक क्रिएट झालेलं आहे. आयब्रोज फिल केल्यानंतर जे लुक येतं ना ते खूपच मस्त असतं. त्यानंतर मी परत एकदा कोम करून त्याला व्यवस्थित शेप देऊन घेतलेला आहे आणि हे रेडी झालेलं आहे. त्यानंतर आयशॅडोजसाठी मी माझ्याकडचं पॅलेट यूज करते. यात मोस्ट ऑफ दी न्यूड कलर्स आहेत आणि हा माझ्याकडे जो आय ब्रश आहे तो यूज करते. मी खूप कन्फ्यूज होते कलर्समध्ये, पण मी फायनली हा घेऊ की तो घेऊ, ब्राऊन कलरचा शेड चूज करायचं ठरवलं. मी जो आधी शेड चूज केला ना तो ब्राऊन दिसत नव्हता परफेक्टली. सो हा जो शेड आहे तो मी बेससाठी यूज केला, कारण की मला खूप कलरफुल आईज नको होते खरं तर. त्यामुळे मी हे पॅलेट चूज केलं आणि स्पेशली असे कलर की जे खूप डार्क नसतील पण ते छान पण वाटतील. सो मी अशा प्रकारचे कलर्स यूज करून माझा आय मेकअप केलेला आहे. तुम्ही बघू शकता हे आयशॅडो पॅलेट खूप मस्त. खरं तर मला असं वाटतं की ते खूप कॉस्टली पडले मला, पण छान आहे. अशा पद्धतीने मी एक सॉफ्ट न्यूड असा आय मेकअप क्रिएट केलेला आहे किंवा आय लुक क्रिएट केलेला आहे थोडंसं. त्यानंतर जे शेड मी माझ्या आईजवरती ॲप्लाय केले होते किंवा आयशॅडोजमध्ये यूज केले होते तेच मी सेम अंडर आयच्या तिथे एक लाईन ड्रॉ करते आहे सेम कलर शेड्सने.
त्याच्यामध्ये मी शेड्स वगैरे चेंज केलेले नाही आहे, कारण की ते खूप मस्त वाटतं मला. आणि काय होतं ना, ज्यावेळेस तुम्ही काजळ वगैरे अप्लाय करता ते पण बाहेर येत नाही. आणि खालनं अंडर आयच्या तिथे पण एक ड्रॉ केलं ना लाईन, की मस्त वाटतं. हे खूप सिम्पल वाटत होतं म्हणून मी एक शिमरी आय शॅडो पण यूज केलेला आहे. सो तुम्ही बघू शकता मी कुठले कुठले आय शॅडोज यूज केलेले आहे, बेससाठी कुठले यूज केलेले आहे आणि त्याचबरोबर शिमरसाठी कुठले यूज केलेलं आहे. ओके, सो हे आय पॅलेट सिरियसली खूप मस्त आहे. त्यानंतर मस्कारा यूज करते मी. मेबलिनचा स्काय हाय मस्कारा आहे माझ्याकडे. ओके, मार्सचा पण मस्कारा खूप छान आहे, पण तो आता संपला आहे. पण हा एक मस्कारा खूप मस्त आहे. मी फेक लॅशेस वगैरे यूज करत नाही, पण तुम्ही बघू शकता की ह्याच मस्काराने किती छान लुक क्रिएट होतं आहे. सो मी ते मॅकचं काजळ यूज करते आहे, ब्लॅक कलरचं. ऑब्व्हियसली तुमचे आईज जर छोटे असेल आणि तुम्ही असं बोल्ड आय मेकअप करत असाल तर मी प्रेफर करेल की न्यूड किंवा व्हाईट कलरचा काजळ तुम्ही यूज करा, पण मी ते ब्लॅक कलरचं करते आहे. ओके, आय मेकअपमध्ये अजूनही काहीतरी कमी वाटतं आहे, सो मी अजून शिमरी शेड ॲड करण्यासाठी हे माझ्याकडचं जे शिमरवाला आय शॅडो पॅलेट आहे ते यूज करते आणि त्यातलं शिमरी शेड यूज करते एक, जेणेकरून जे आय शॅडोज होते ना ते इतके शिमरी दिसत नव्हते किंवा इतके शाईन करत नव्हते, म्हणून मी त्याचा यूज केलेला आहे. आणि आता मला असं वाटतं आहे की ओके, परफेक्ट वाटतं आहे. त्यानंतर मी इथे एक शिमरी काजळ किंवा प्लस लायनर जे आहे माझ्याकडे ते यूज करते आहे. पण हे ॲप्लाय केल्यानंतर मला जाणवलं की याचा ब्राऊन कलर आहे आणि मी जो आय शॅडो यूज केला आहे तो पण मोस्टली ब्राऊन कलरचा, त्याच्यामुळे ती दिसत नाही आहे. मी ॲज अ काजळसुद्धा किंवा अंडर आयच्या तिथे पण सेम कलरने त्याला ॲप्लाय केलेलं आहे, सेम पेन्सिल. आयलायनर म्हणून ते एवढं दिसत नाही आहे, पण अंडर आयच्या तिथे छान दिसते. मला माहीत नाही की कॅमेऱ्यात ते किती छान दिसतं आहे. मी खूप ट्राय केलं, पण ते इतकं छान दिसण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा की ते दिसतच नाही आहे. ओके, नाही दिसत आहे. ओके, सो मी नेक्स्ट यूज करते आहे गोल्डन कलरचा आयलायनर, जे की अगेन शिमर शेडमध्ये आहे. ग्लॅम 21चं खूप मस्त आहे. आणि हे लावल्यानंतर मला असं वाटतं की ओके, लायनर म्हणून काहीतरी दिसतं आहे, कारण की मी आधी एक ब्लॅक कलरची लाईन ड्रॉ केलेली होती ऑलरेडी आय शॅडोजच्या हेल्पनी. एक लायनर इफेक्ट जो म्हणतो तो दिलेला होता. पण यस, शिमर आय शॅडोज नंतर हे खूप छान वाटतं आहे. आणि हा माझा फायनल लुक. ओके, लिप्स बाकी आहेत आता डेफिनेटली, कारण की लिप्स कंप्लीट झाल्याशिवाय कंप्लीट वाटणार नाही. ते मार्सचं लिप लायनर यूज करते मी आणि मी त्याच लायनरने थोडेसे लिप्स पण फिल करून घेतलेले आहेत. माहीत नाही कसं दिसणार आहे शेड, पण यस, मला लिपस्टिक पण न्यूड डार्क अशी हवी होती. सो ओके, छान दिसते. सो मी यांनीच बऱ्यापैकी फील करून घेतली माझे लिप्स. जो लिपस्टिक त्यानंतर मी परत एक दुसरा डार्क ब्राऊन कलरचं लिप लायनर घेतले आणि त्यांनी आउटलाईन करून घेतली. त्यानंतर माझ्याकडे असणारी ही लिपस्टिक घेतली, ही माझी फेवरेट आहे न्यूडमध्ये. सो ती लिपस्टिक यूज करते आहे मी. ओके, आधी ऑलरेडी लिप्सवरती एक शेड होता जो लिप लायनरचा होता, त्याच्यामुळे जो फायनल जो कलर आलेला आहे तो वेगळाच आलेला आहे मला असं वाटतं आहे. सगळे मिक्स मॅच करून आहे, सो परफेक्ट एक शेड नाही सांगू शकत मी. मस्त वाटतं आहे ही लिपस्टिक, आणि लिपस्टिक लावल्यानंतर आय थिंक लुक पण मस्त वाटतं आहे. पण मी परत त्याच्यावरती एक न्यूड इनसाइड कॉस्मॅटिकची लिपस्टिक ॲड करते आहे, कारण की मला थोडंसं डार्क वाटत होतं, मला थोडंसं सॉफ्टन इफेक्ट द्यायचा होता. सो मी ती लिपस्टिक ॲड करते आणि जे की खूप सुंदर वाटतं आहे. हा मेकअप सोबत ही लिपस्टिक रिअली लव इट. सो आता गरबा दांडियासाठी आपण लुक क्रिएट करतो आहे, सो थोडंसं गुजराती टच द्यायला हवा, म्हणून मी ते एक स्वास्तिक काढते आहे. बघू शकता, आयलायनरच्या हेल्पनी काढायचा प्रयत्न केला मी पेननी, पण तो काही जमलं नाही व्यवस्थित. सो मी शेप काढून घेतल्यानंतर जे लिक्विड आयलायनर होतं त्यांनी यूज केलेलं आहे आणि अशा प्रकारचं स्वास्तिक इथे काढून घेतलेलं आहे. फायनली ते मला परफेक्ट जमलं आहे असं मला वाटतं आहे. ओके, कसं वाटतं आहे मग? परफेक्ट स्वास्तिक हवं विथ डॉट्स अँड ऑल. ओके, वाटतं आहे ना छान. सो आता मी
बिंदी यूज करण्यासाठी एक ब्रश घेतला आहे आणि त्याच्यावरती आयलायनर लावलं आहे आणि त्यांनी मी बिंदी लावणार आहे. ही हॅक मी ऑलरेडी शेअर केलेलं आहे. खूप मस्त आणि खूप परफेक्टली बिंदी लागते. ॲक्च्युली ह्या बिंदीसोबत मी खूप सगळे एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत. खूप मस्त वाटतं आहे असं सिम्पल पण तुम्ही अजून पण एक्सपेरिमेंट करू शकता जसे की मी केले होते. एक पिन घेतली, त्याने वेगवेगळे शेप्स देण्याचा ट्राय केला. आयुष्य तिथे वेगवेगळे शेप्स बनवण्याचा ट्राय केला, पण ते मला एवढं परफेक्टली जमलं नाही. म्हणजे स्वतःवरती तरी नाही जमलं, दुसऱ्यावरती परफेक्टली करता येऊ शकतं आणि ते आयलायनरने व्यवस्थित जमत पण नव्हतं. ते पुसलं, खूप कुटाणे केलेत मी आणि फायनली मी क्रॉसचं जे साईन असतं ते बनवलं माझ्या आयुष्य तिथे आणि ते जास्त फायनली छान वाटलं मला, जास्त काही एक्सपेरिमेंट्स करण्यापेक्षा. कारण की मी जेवढे एक्सपेरिमेंट केले ते कुठेतरी फसल्यासारखे झालेत मला. ओके. आणि त्यांनी सगळा मेकअप खराब होणं, परत ते मेकअप सेट करणं, त्यापेक्षा मला असं वाटतं की हे सिम्पल छान वाटतं आहे. ओके. सो बिंदीसोबत पण मी खूप सगळे कुटाणे करून झाल्यानंतर फायनली मी आले गंधावरती. जो आपला गंध असतो 12 रंगाचं पूर्ण पॅक येतो तेच यूज करून मी शेवटी बिंदी बनवलेली आहे. एक मोठा डॉट दिला आहे, त्याच्या खाली 2 छोटे आणि वरनं 2 छोटे डॉट्स दिलेत. कारण की मी बिंदीसोबत पण खूप सगळे एक्सपेरिमेंट केले, ते मी दाखवत नाही आहे इथे. आणि हा माझा फायनल लूक आहे. फायनली मी हे कंप्लीट केलेलं आहे. कसं वाटतो आहे हा माझा फायनल लूक? माझा ब्युटी स्पॉट जो आहे ना तो हाईड झाला होता मेकअपमध्ये. ऑलरेडी तो फेंट आहे, सो मी त्याला थोडंसं डार्कनअप केलेलं आहे आणि हा माझा फायनल लुक तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बरोबर माझ्या इंस्टाग्रामवरती मला फॉलो करायला विसरू नका. माझं इंस्टाग्राम हँडल आहे कोम स्टायलिंग कॉर्नर. आणि प्लीज अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा, म्हणजे अजून येणारे एक्साइटिंग व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील, त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत जातील. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओज. ओके, बाय.